हो राजे, काय चाललंय तुमच्या स्वराज्यात? हिंदू बाबा लोकांनाच ट्रोल केल्या जाते की इंदुरेकरांनी इतका पैसा नेला वगैरे वगैरे. यांना हे दिसत नाही का? बॉलिवूडचे काही हिरो लोक पूर्ण भारतातून पैसे कमवतात, फॅन बनवतात. त्यांचे फॅन त्यांना बघण्यासाठी चंगरून मरतात आणि ते भारतातून पैसा कमवून पाकिस्तानची मदत करतात. बाकीच्या धर्मगुरूवर हे ट्रोल करताना दिसत नाहीत. आम्ही कितींदा ऐकलंय. ज्या खुदाची तस्वीर नहीं त्यांना ते म्हणतात, हमारा खुदा इतना खूबसूरत है कि उनका दीदार करने का जी चाहता है, और औरों के खुदा के जैसा नहीं. किसी का बंदर का मोह, किसी का सुअर का मोह, किसी का जानवर का मोह. अशा लोकांच्या विरोधात तर हे कुणी बोलतच नाही. इथे माझे एकच सांगणं आहे की कुठल्याही समाजाचा धर्मगुरू हा उच्च शिक्षित असावा, तेव्हाच या देशात शांतता लाभेल. चढून बढून मसाला लावून खबर सांग पसरविणारे लोक. इंदुरीकर महाराजांनी काळी गोरी बायकोचं उदाहरण दिलं, त्यावरूनही त्यांना ट्रोल करण्यात आलं. त्यावेळचा काळ असा होता तेव्हा मुलींची संख्या जास्त होती आणि मुलींना इग्नोर करू नये म्हणून त्यांनी उदाहरण दिलं असणार. एवढं तुम्हाला समजत नाही का? सिनेमावाल्यांनाही गीत लिहिलं होतं, गोरा म्हणतो गोरीच पाहिजे, काळा हे म्हणतो गोरी. आता तुम्हीच सांगा पाहुणं, कुठं जातील काळ्या पोरी. हे सिनेमावाल्यांना समजलं. मग महाराज लोक तर धर्म जपणारे असतात, त्यांना नसेल समजलं का? आता मीही एक कविता लिहिली. या मोबाईलने गेला तडा, फुटला युवा पिढीचा घडा. हे युवा पिढीने मनाला लावून घ्यायचं काहीच कारण नाही. कारण कवी लेखक हा काल्पनिक असतो. चालू घडामोडीवरही असले तरी ते सर्वांनी मनाला लावून घ्यायचं काहीच कारण नाही. कारण युवा मुलं मला हे आहे आणि ज्यांना हे पटलं असन त्यांनी मला लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवराय.